Hello students, our subject for today is English. Dear students, today we will be learn a wonderful funny play. The Welcome is written by Gurudev Rabindranath Tagore. Gurudev Rabindranath Tagore was a great writer, musician and thinker. मुलांनो, आज आपण द वेलकम हे एक सुंदर नाटक अभ्यासणार आहोत. ते कोणी लिहिलेलं आहे? गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर, म्युझिशियन अँड थिंकर. उत्कृष्ट लेखक, संगीतकार आणि विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोएम्स, नोवेल्स, शॉर्ट स्टोरीज अँड प्लेज. आणि त्यांनी बघा साहित्यातले विविध प्रकार हाताळलेले आहेत. गाणी, कविता, कादंबरी, लघुकथा आणि नाटक यामध्ये त्यांनी बंगाली साहित्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. रवींद्रनाथांनी रचलेली जनगण मन व आमार शोनार बांगला या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आली आहेत. दोन देशांचे राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. रवींद्रनाथांनी दोन देशासाठी राष्ट्रगीतं लिहिलेली आहेत. एक बांगलादेशचं, त्यांचं नाव आहे आमार शोनार बांगला, आणि भारताचं जे आपण सर्वांना माहिती आहे जनगण मन. रवींद्रनाथांनी बंगाली साहित्यात आणि बंगाली संगीतात फार मोठे योगदान दिलेले आहे. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते होते. त्यांचा आज आपण द वेलकम हे एक नाटक अभ्यासणार आहोत. The Welcome. The Welcome is a funny one-act play in which a young man wants to tell the people in his village that he has passed MA examination, but everybody talks to him about his cat. मुलांनो, द वेलकम हे एक अतिशय विनोदी नाटक आहे. या नाटकात एक तरुण मुलगा जो MA परीक्षा पास होऊन आपल्या गावाकडे परततो आणि तो लोकांना सांगतो की मी MA ची परीक्षा पास झालो आहे. पण सर्वजण त्याच्याविषयी MA एक्झामिनेशन विषयी बोलण्याऐवजी त्याच्याजवळ असलेल्या कॅट विषयी बोलतात. नेमकी काय गंमत होते ते आता आपण पाहणार आहोत. द वेलकम by Rabindranath Tagore. Scene 1. A village road. Chaturbhuj Babu has come back to the village after passing his MA examination, hoping that everyone will make a great fuss over him. There is a plump Afghan cat with him, and enter नीलरतन. मुलांनो, पहिला प्रसंग ऑन विलेज रोड. कुठे घडताय? विलेज रोड. अँड चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन. कोणती परीक्षा पास झालेला आहे तो? MA एक्झामिनेशन. अँड होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फ्यूज. होपिंग म्हणजे त्याला आशा होती की दॅट एव्हरीवन विल मेक अ ग्रेट फ्यूज ओव्हर हिम. अ ग्रेट फ्यूज. Make a great fuse over him. Give him a lot of respect. Praise attention. म्हणजे सगळं त्याचे कौतुक करतील, गौरव करतील असं त्याला वाटलं होतं. अशी त्याला आशा होती. अँड देअर इज अ प्लम अफगाण कॅट विथ हिम. त्याच्या जोडीला प्लम म्हणजे कॅट. तुम्ही इथे चित्रात बघू शकता. कॅट विथ हिम. अँड एंटर नीलरतन. आणि कोणाचा प्रवेश होतोय? नीलरतन. आणि आता नेमकं काय होते पुढे त्यात आपण पाहणार आहोत. Nilratan says, "Hello there, Chatur Babu. When did you arrive?" म्हणजे तो त्याला हॅलो करतो आणि काय म्हणतोय? चतुर बाबू, when did you arrive? कधी आलास? चतुर बाबू says, "Directly after the MA exams were over, I." बघा तो त्याला काय सांगतोय? माझी MA ची परीक्षा संपली आणि मी डायरेक्ट सरळ इथे आलो. आणि तो पुढे काहीतरी सांगतोय आय. बट नीलरतन सेज, "Ah, you have got a fine cat there."
बघा तुम्ही चित्रात बघू शकतात. इथे त्याच्या हातात काय आहे? चतुरबाबूंच्या हातात कॅट आहे आणि नीलरतन त्याला वाक्य तोडून काय म्हणतो, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. चतुर्भुज सेज, दिस इयर द एक्झाम वेअर व्हेरी, बट अगेन नीलरतन, टेल मी, वेअर डिड यू फाइंड दॅट कॅट? पण नीलरतन सेज अबाउट द cat, asking about the cat. Chaturbhuj says, bought it. The subject I would offer. Neil Ratan says, how much did you pay for it? पुन्हा तो कॅट विषयीच बोलतोय बघा, त्याला तोडतो, त्याला बोलू देत नाही आणि कशाविषयी विचारतोय? कॅट विषयी विचारतोय. चतुर्भुज सेज, आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही. नीलरतन बाबू, हॅज एनीवन पास एनी एक्झाम इन आवर विलेज? आपल्या गावात कोणी एम ची परीक्षा पास झालाय का? Neil Ratan says, oh, lots of them. But you won't see a cat like that in these parts. पण तुझ्याजवळ असलेली कॅट इथे कोणीच पाहिली नसेल. Chaturbhuj says to himself, confound him. He can't talk about anything about the cat. Confound angrily. It doesn't seem to matter. I have just passed my MA. मी एम ची परीक्षा पास झालेलो आहे, त्याचं त्याला काहीच वाटत नाही. इट डझंट सीम टू मॅटर. बघा मुलांनो, चतुर्भुज बाबू एम ए एक्झामची परीक्षा देऊन गावात परततो आणि विलेज रोडवर नीलरतन त्याला भेटतो आणि नीलरतन त्याला काय विचारतोय? सगळे प्रश्न कॅट विषयी विचारतोय आणि तो त्याला काय सांगू पाहतोय की मी एम ए ची एक्झाम पास झालेलो आहे. पण नीलरतन त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि तो सारखा त्या कॅट विषयीच विचारतो. बघूया आपल्याला नवीन शब्द. कन्फाउंड, वर्ड यूज टू शो अँगर. राग दाखवण्यासाठी हा शब्द वापरला जातो, कन्फाउंड. जमीनदार, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल दिस टाइम्स? चतुर्भुज, तू इतके दिवस कलकत्त्याला काय करत होतास? चतुर्भुज सेज, आय हॅव जस्ट फिनिश माय एम ए सर. सर, मी माझी एम ए ची परीक्षा पास झालो. जमीनदार सेज, ओ, दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. पण जमीनदार पुन्हा कशाविषयी बोलतोय बघा? कॅट विषयी बोलतोय. स्टनर. स्टनर मीन्स व्हेरी ब्युटिफुल. व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय हाऊस विथ युअर कॅट समटाइम दिस इव्हनिंग? आजच्या संध्याकाळी तू या कॅटला घेऊन माझ्या घरी का येत नाहीस? किंवा येशील का? द बॉईज वुड बी डिलायटेड. बघा तिकडे शब्द आहे, काय शब्द आहे बघा? ड्रॉप बाय माय हाऊस. ड्रॉप बाय माय हाऊस. इथे बघा, विजिट माय हाऊस म्हणजे माझ्या घरी येशील का? द बॉईज वुड बी डिलायटेड. डिलायटेड, व्हेरी हॅपी. मुलांना खूप आनंद होईल ती मांजर बघून. चतुर्भुज सेज, ऑफकोर्स, हो नक्कीच. आय क्वाईट अंडरस्टँड, मी समजू शकतो. दे हॅवन सीन मी फॉर अ लॉंग टाइम. बरेच दिवस झाले त्यांनी मला पाहिले नाही. जमीनदार सेज, येस, आय सपोज सो. हो, तेही आहेच. बट व्हॉट आय मीन इज, माझं म्हणणं काय आहे? इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बेनी राऊंड विथ द कॅट. जर तुला येता आलं नाही तर बेनीला कॅट घेऊन पाठव. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. मला माझ्या मुलांना ही कॅट दाखवायची आहे, मला ही मांजर दाखवायची आहे. एक्झिट जमीनदार. जमीनदार निघून जातो. अँड देन एंटर अंकल सातू. अंकल सातू सेज, हाऊ आर यू माय बॉय? माझ्या बाळा कसा आहेस? बीन अवे अ लॉंग टाइम हॅवंट यू? बऱ्याच दिवसानंतर तू इथे आलास, हो ना? चतुर्भुज सेज, दॅट्स राईट, देर वर सो मेनी एक्झामिनेशन. चतुर्भुज त्याच्या एक्झाम विषयी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि सातू सेज, दिस कॅट ऑफ युअर्स, ही तुझी कॅट. चतुर्भुज सेज, फ्युरियसली. फ्युरियसली मीन्स अँग्रीली. आय एम गोइंग होम अँड अबाउट टू लिव्ह. आणि घरी जायला निघतो. सातू सेज, हे, वेट अ मिनिट, दिस कॅट. चतुर्भुज सेज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. म्हणजे मला खूप कामं आहेत, मला काम आहे. सातू सेज, ओ, कम ऑन नाव, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. सिव्हिल क्वेश्चन, पोलाइट क्वेश्चन. माझ्या एका नम्र प्रश्नाचं उत्तर दे. दिस कॅट. चतुर्भुज स्ट्राइज अवे विदाउट अनदर वर्ड. तदनंतर एकही शब्द न बोलता चतुर्भुज लांब टांग्या टाकत निघून गेला. अँड सातू सेज, जस्ट लुक ॲट दॅट. बघा,
इट्स एज्युकेशन दॅट ट्रेनिंग दिस यंग पीपल. म्हणजे अतिशिक्षणामुळे मुलं कशी बिघडली आहेत बघा. वी नो व्हॉट दे आर वर्थ. वी नो व्हॉट दे आर वर्थ. वी नो दॅट दे डोंट हॅव मेरिट ऑर गुड क्वालिटी. त्यांना अजिबात क्षमता नाही, पात्रता नाही हे आम्हाला माहिती आहे. बट दे आर स्टफ फुल ऑफ कॉन्सेट. म्हणजेच व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वनसेल्फ. दे आर स्टफ फुल ऑफ कॉन्सेट. खूप गर्विष्ठ आहे. नाव सीन 2. इनसाइड चतुर्भुज हाऊस. आता हे दृश्य कुठलं आहे? चतुर्भुजच्या घरातील. मेड. मेड मीन्स सर्वंट ऑफ द चतुर्भुज हाऊस किंवा मोलकरीण मराठीत. मदर, दादा बाबू हॅज कम होम इन ब्लेझिंग टेम्पर. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे रागाने घरी येतोय कोण? दादा बाबू. हु इज दादा बाबू? चतुर्भुज. दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. ब्लेझिंग टेम्पर, व्हेरी अँग्री म्हणजे रागाने घरी येतोय. मदर सेज वाय, व्हॉट्स द मॅटर. आई काय सांगते? का? काय झालं? मेड सेज आय डोंट नो अँड एंटर चतुर्भुज. चतुर्भुजचा प्रवेश होतो. लिटिल बॉय. घरात लिटिल बॉय म्हणजे त्याचा भाऊ असेल, छोटा भाऊ. तो म्हणतो दादा, कॅन आय हॅव दिस कॅट. मी ही मांजर घेऊ का? चतुर्भुज स्लॅप्स हिम हार्ड. जोराची चापट मारतो. कॅट 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 द होल डे लॉंग इज इट. म्हणजे काय? मांजर मांजर मांजर, संपूर्ण दिवस मांजर हो ना. मदर सेज नो वंडर द बॉय पुअर बॉय अँग्री. म्हणजे काय? बिचारा मुलगा रागवणार नाही तर काय. ही कम्स होम आफ्टर सच लॉंग टाइम अँड दिस ब्रास स्टार्ट अनॉइंग हिम ॲट वन्स. मुलगा इतक्या दिवसाने घरी परततोय अँड दिस ब्रास्ट. ब्रास्ट मीन्स नॉटी किड्स, खोडकर मुलं. अनॉइंग हिम ॲट वन्स, वैताग आणत आहेत त्याला. लेट मी हॅव द कॅट सन. ती मांजर माझ्याकडे दे. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. हां, ती सांगते की मी काढून ठेवलेला भात आणि दूध तिला देते. ती मांजर माझ्याकडे दे. अजून चतुर्भुजचा पारा चढतो. तो चिडतो. चतुर्भुज सेज फ्युरियसली, अँग्रीली, हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. ही घे आणि तिला काय खायला द्यायचं आहे ते दे. आय शॅन्ट स्टॉप टू इट. मी इथे थांबू शकत नाही. आय एम लिव्हिंग ॲट वन्स. मी काय करणार आहे? मी इथून निघून जाणार आहे एकदाचा. मदर सेज प्लेंटिवली. प्लेंटिवली म्हणजे इन अ सॅड, दुःखाने किंवा कंप्लेनिंग वे. तक्रार करत काय म्हणते? व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. म्हणजे काय? असं का रे म्हणतोस तू? युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर. माझ्या बाळा, तुझं जेवण, मील म्हणजे काय? जेवण रेडी आहे. रेडी म्हणजे तयार. अँड वेटिंग, तुझी वाट पाहत आहे. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. तू काय कर? पटकन अंघोळ करून घे आणि लगेच जेवायला बस. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. चतुर्भुज सेज नो, आय एम लिव्हिंग. मी निघालोच. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट्स. तुम्हाला सगळ्यांना मांजरीचे वेड लागलेले आहेत. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. किक आउट ॲट द कॅट. मांजरीची लाथ मारतो आणि सांगतो नो वन केअर्स ऑफ मेन ऑफ वर्थ. मेन ऑफ वर्थ म्हणजे ग्रेट व्हॅल्युएबल मॅन. म्हणजे जो एम एची परीक्षा पास होऊन आलेला आहे त्याचं तुम्हाला काहीच नाही आहे. आणि सेज डोंट हर्ट द कॅट. मांजरीला काही करू नको. शी हॅजंट डन एनी हार्म. तिने काहीच केलेलं नाही आहे. काहीच नुकसान केलेलं नाही आहे. चतुर्भुज सेज वेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट. यू आर ऑल हर्ट मीन्स यू आर व्हेरी काइंड. मांजरीला मारलं तर तुम्हाला लागते. तुम्हाला तिची दया येते. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. पण माणसाची तुम्हाला अजिबात किंमत नाही. ने एक्झिट म्हणजे बाहेर पडतो. लिटिल गर्ल सेज लुकिंग आउट. बाहेर बघून सांगते कम अँड सी अंकल हरी. व्हॉट अ बिग फॅट टेल. बघा कशी जाडजूड शेपूट आहे. हरी सेज हुज टेल. चतुर्भुज. गर्ल सेज नो, द कॅट्स. मांजरीची शेपूट. नाव सीन 3. मुलांनो, आता दृश्य तिसरं आहे. तो घरातून बाहेर पडलेला आहे आणि कुठे आलेला आहे? ऑन द रोड.
एंटर चतुर्भुज, बॅग इन हँड अँड विदाउट द कॅट. आता त्याच्याकडे मांजर नाहीये. साधुचरण सेज, सर वेअर्स दॅट कॅट ऑफ युअर्स. तुझी मांजर कुठे गेली? चतुर्भुज सेज, इट्स डेड. ती मेली. साधुचरण सेड, हाऊ सॅड. अरे अरे, हाऊ डिड इट हॅपन? हे कसं झालं? चतुर्भुज इरिटेबली, वैतागून, आय डोंट नो. मला माहित नाही. देन परण सेज, हॅलो, व्हॉट हॅपन टू युअर कॅट? तुझ्या मांजरीबरोबर काय झालं? चतुर्भुज सेज, इट्स डेड. परण सेज, नो रिअली? हाऊ? खरं का? कसं? चतुर्भुज सेज, द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय. जशी तुम्ही सगळेजण मरणार आहात. बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ रोप. दोरीला लटकून. परण सेज, गुड गॉड, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. अरे देवा, हा तर फारच रागावलेला आहे. बघा इथे पॉझिटिव्हली, व्हेरी पॉझिटिव्हली फ्युरियस, खूप रागावणे. अ स्वार्म ऑफ urchin run after Chaturbush, clapping and teasing him with cries by Pussycat, Pussycat. बघा इथे swarm, a noisy group, urchins, urchins, kids in the street. रस्त्यावरील उन्हाळ मुलांचा घोळका चतुर्भुजच्या मागे पुसीकॅट पुसीकॅट टाळ्या वाजवत चिडवत त्याच्या मागे येतो. कर्टन, कर्टन म्हणजे पडदा पडतो, नाटक संपते. द प्ले अडॉप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन बाय रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांच्या नाटकाचं हे भाषांतर किंवा रूपांतर, इंग्लिशमधलं रूपांतर आहे. मुलांनो, तुम्हा सगळ्यांना हे नाटक आवडलं असेल. तुम्ही सगळ्यांनी हे नाटक एन्जॉय केलं असेल. तुम्ही सर्वांनी हे नाटक मोठ्याने घरात वाचायचं आहे. थँक यू.